ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासावरून येतात त्यावेळेस आता मी पण घरी गेले की सगळे मला भेटायला येतात। तसंच प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासावरून त्याच्या दरबारात बसले होते त्यावेळेस सगळे त्यांना भेट वस्तू घेऊन येत होते। त्याच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता। मग ज्या वेळेस प्रभू श्रीराम आले त्यावेळेस किती आनंद झाला असेल किती सांगू मी सांगू किती सांगू मी किती आनंद होतोय मला माहिती कारण मी घरी गेला सगळे येतात। तसं त्यांना आनंद झाला होता आणि आपला काशी नगरीचा काशी नरेश राजा तो पण चालला होता आपल्या भेटीला वनात गेला। महाराज वनात गेला त्याला कोण भेटलं नारद मुनी। काहीचा नारद तो म्हणतो तुला तुझं सूर्यचंद्र असपर्यंत नाव टिकवायचंय ना। तो म्हणतो हा। आता त्याला लालच बसली। तो म्हणला तो आता पुढे चाललाय। तो म्हणला अरे प्रभू श्रीरामाला भेटायला चाललाय। तर तेव्हा नारद मुनी म्हणतो की तू चाललायस तर मग तुला सूर्यचंद्र असं वाटतं आपलं नाव टिकवायचंय मग तू एक काम कर गेला की तू प्रभू श्रीरामाच्या पाया पडणार का। हो सीता मातेच्या हो कौशल्य मातेच्या हो हनुमंतरायांच्या हो गुरु वशिष्ठ मुनींच्या हो आणि दुसऱ्या गुरूंच्या। तू म्हणतो हो। तर तेव्हा नारद मुनी म्हणतात दुसऱ्या गुरूंच्या नाही विश्वामित्रांच्या पाया पडायचं नाही। तर आता असं का तुला तुझं सूर्यचंद्र असपर्यंत नाव टिकवायचे नाव टिकवायचे ना। मग तो म्हणतो जातो प्रभू श्रीरामांच्या पाया पडतो सीता मातेच्या पाया पडतो कौशल्य मातेच्या पाया पडतो हनुमंतरायांच्या पाया पडतो आणि आता येतात विश्वामित्र महाराज असं पाठ करून निघून जातो। विश्वामित्र जाऊ त्यांना येतो क्रोध। आता संतांचा देवांचा क्रोध कसा असतो बोललं रामा आता तुझ्या समोर तुझ्या गुरूंचा अपमान झाला तू सहन करतोय तर काय याला प्राणदंड दे। मगाशी म्हणल्यासारखं त्यांना आनंद झाला होता। ते म्हणले की आता खूप आनंदाचा काळ आहे आपण उद्या करू उद्या सूर्यास्ताच्या त्याला प्राणदंड देणार। प्रभू श्रीराम असं म्हणले विश्वामित्रांचं ठीक दुसरा दिवस उजळतो। पण ज्या वेळेस काशी नरेशाच्या दरबारातून बाहेर पडतो नारद मुनी तिथे येतात। ते म्हणतात काय झालं त्यावर विश्वामित्र अहो काय तुमचं ऐकलं आता मला उद्या प्राणदंड भेटणार। त्यावर म्हणतात असं होणार नाही। अरे तुला माहिती का रामाचा एक एक शब्द खरा होतो। त्यावर नारद मुनी म्हणतात तू माझं एक काम कर आता हे हनुमंतर आहेत ना त्यांच्या आईचं नाव काय अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं
आणि अंजनी मातेला काय करतात? प्रणाम. ते गेल्यावर ते म्हणतात, अंजनी माता मला एक वचन देशील का? जरा मस्त लावतात. अंजनी माता लगेच हो म्हणते. आता माता बोली किती साधं वय असतं, काय कळेल. तर महाराज ते म्हणते लगेच हो. त्यावर काय वचन आहे? अंजनी माता म्हणते, ती म्हणते मला प्राणदान दे. अंजनी माता म्हणते हो. कुणाकडून प्राणदान पाहिजे? म्हणते प्रभू श्रीरामांकडून. अंजनी माता महाराज ते म्हणते अरे तेव्हा प्रभू श्रीरामांचा एक एक शब्द खरा ठरतो, तू म्हणतो मला प्राणदान दे. तर आकाश आता तू मला वचन दिले बरं का, तू वचन मोडशील तर बघ. पण अंजनी माता आता जाती त्यांच्या मुलाकडं हनुमंतरायांकडे. हनुमंतरायांना म्हणते आजपर्यंत मी तुला एक पण गोष्ट मागितली, आज मला तू एक वचन द्यायचंस. त्यावेळेस हनुमंतरायांना दिलं वचन. आता आपले तसंच आता इथं बसलेल्या सर्व मुलांनी आपल्या माता मुलीचं सगळं ऐकायचं. तसं हनुमंतरायांच्या सर्व ऐकायचं. आणि अंजनी माता म्हणती की मला त्या काशी नरसाला तू प्राणदान देऊन टाक. त्यावेळेस हनुमंतराय अगं माझ्या प्रभूंकडून प्रभूंचा एक एक शब्द खरा होतो हे तुला पण माहिती, तू तुम्हाला असं का मागतेस? नाही नाही तुला मी तुम्हाला वचन दिले, तुम्हाला सगळं ऐकतोस ना. माता मुली पण कशी असतात ते म्हणती हनुमंतराय बरं बघतो बघ. त्यावेळेस हनुमंतराय प्रभू श्रीरामकडे जातात. प्रभू श्रीरामांना म्हणतात की प्रभू श्रीराम मला एक वरदान पाहिजे. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात हो. तर त्यावर हनुमंतराय म्हणतात तुम्ही मला असं वरदान द्या की जे जे तुमचं नामस्मरण केलं, आलंच का नाही नामाचा महिमा, तुम्ही मला तुमचं जे जे नामस्मरण करेल त्याची रक्षा करण्याची ताकद मला द्या. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात पहिल्यांदाच मागितले आणि मागून मागून काय मागितले तर माझ्याच भक्ताचं रक्षण. खरंच मानलं बाबा हनुमंतराय तुम्ही. असं करावं आपल्या भगवंतावरती, कशी काय भक्ती करावी भगवंतावर तर हनुमंतरायांसारखी. आणि त्याच हनुमंतरायचं एवढं भव्य दिव्य असं मंदिर इथं उभं. खरंच ग्रामस्थांसाठी टाळ्या. तर हनुमंतराय बघा हनुमंतरायांची किती चांगली भक्ती. दुसऱ्या दिवशी सूर्यास्त व्हायला थोडा वेळ काळ बाकी होता. प्रभू श्रीराम तिथे तो काशी नरेशाच्या समोर उभं केलंय. प्रभू श्रीराम इकडे बाण धरून उभे. प्रभू श्रीराम धनुर्धर होते बर का. तिथे आपल्या हनुमंतरायांनी आधीच काशी नरेशाला कुणाचं भजन करायला लावलं होतं? रघुपती राघव रघुपती राघव राजा राम. तर भजन सुरू होतं. प्रभू श्रीरामांनी बाण धरला. तितक्यात आपल्या हनुमंतरामध्ये आले. हात जोडतात. प्रभू श्रीरामांना म्हणतात देवा हे भगवंता तू मला वरदान दिले की तू
जे जे नामस्मरण करेल त्याचं मी रक्षा करेल. आता हाही तुझं अगदीच करत आहे, तुझं नामस्मरणच करत आहे. मग पहा महाराज, हनुमंतराय करतात. हनुमंतराय म्हणतात, देव तुम्ही मला बाण मारा, पण त्याला काय करू. त्यावेळेस विश्वामित्र तडकन उठतात आणि म्हणतात, रामा त्यांनी काल माझा अपमान केलाय, सर्वांच्याच अपमान केलाय, तू त्याला प्राणदंड दे. त्यावेळेस हनुमंतराय तरी मध्ये असतो. प्रभू श्री आता गुरुदेवांची आज्ञा, गुरुपालन करावंच लागतं. गुरु आज्ञाचं पालन करतो तो खरंच पुढे जाऊन काहीतरी होतो. तर महाराज त्यावेळेस ते चाललो, प्रभू श्रीराम बाण मारतात. त्यावेळेस बाण हनुमंतरायांना गोल प्रदक्षिणा घालतो, पुढे जातो, काशी नरेशाला प्रदक्षिणा घालतो आणि थांबतो. पहा नामस्मरणात किती ताकद आहे. असं करावं नामस्मरण. बघा त्याने नामस्मरण केलं म्हणून त्याचा आता जीव वाचणार होता. विठ्ठल तर महाराज आपणही असंच नामस्मरण करायचं. पहा तुकोबरा इथून गेले तरी त्यांचं नाव आत्ताही आहे. का तर त्यांनी आपल्या नामाचा महिमा सांगितला. नामाचा महिमा सांगणारा अजून आता इथं त्याचं नामस्मरण निघतंय. तुमचं तर किती निघत. महाराज तो काशी नरेश राजा होता, त्याचा जीव वाचला. तुम्ही आम्ही कोण. आपण जर नामस्मरण केलं, आपण जर त्या भगवंताला प्राप्त केलं तर महाराज तुम्ही तुमच्यातले काही लोक रामायणाचंच असतील, महाभारताचंच असतील. आम्हाला आमच्या संपद गुरुजींनी त्या दिवशी सांगितलं की जो जो रामायण वाचतो, रामायणातली एक तरी ओवी वाचतो, त्याच्या वडील, त्याचा पंजोबा, त्याचा खापर पंजोबा सगळे वैकुंठात गेल्याशिवाय राहत नाही. तर महाराज असं आपले ज्ञानोबा आहे, तुकोबर आहे, चोखोबर आहे, त्यातील एकच होत्या संतबाई. कोण तर का संत कोण पात्रा. तर महाराज त्या होत्या वेशीची मुली. त्या वेशीच्या मुलीला नृत्य खूप आवडायचं. ती खूप सुंदर दिसायची बरं का. येणाऱ्या जाण्यासारखं तिच्याकडेच पाहायची. ती एकदा कचरा टाकायला गेली असताना तिथून काही वारकरी जात असतात आणि जात असताना ती त्यांच्याकडे पाहते. त्याच्यातला एकही व्यक्ती तिच्याकडे पाहत नाही. तिला असं वाटतं मी इतकी सुंदर दिसते, माझ्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे, तरी याच्यात एकही माझ्याकडे पाहत का नाही. तर त्यावेळेस एका वारकऱ्याकडे जाते आणि म्हणते, तुमच्यातला एकही माझ्याकडे पाहत नाही, मी काही सुंदर दिसत नाही का. त्यावेळेस तो वारकरी म्हणतो, अगं तू इतकी सुंदर दिसतेस, मग तुला तयार करणार किती सुंदर असेल. त्याच्याच आम्ही भेटीला चाललोय महाराज. त्यावेळेस ते चाललेले असतात. कुठे चाललेले असतात वारकरी, कुठे जातात. मग आता इथं पण पंढरपूर आलंच पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम,
आता बघा, एका गावातली पोरगी, तिला एका गावातला माणूस दुसऱ्या गावातला माणूस म्हणतो की तुझ्यापेक्षा भारी दिसणारी पोरगी आमच्या गावात आहे. मग त्यावेळेस ती बघूच माझ्यापेक्षा भारी दिसते का, बघतेच. तसंच कानोपात्र पण निघाली, माझ्यापेक्षा सुंदर दिसतो तुमचा देव, मला पण यायचं. मग ती पण जाते अशीच नाचत राहत. आता वेशीची मुलगी त्याला नृत्य खूप आवडत होतं. ती कोणी नाचत होती इथं वारकऱ्यांच्यात नाचली वराती. महाराज आपल्या मुलांना नाचायला कुठे पाठवा, इथं टाळ घेऊन नाचू कीर्तनाचे महाराज ती जाती आणि त्याच तिथं ठिकाणी तुम्हाला माहितीये का महाराज, ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जातो, त्यावेळेस तिथं एक काही संताची हे नाहीये, पण एकाच मुली संत महिला स्त्रीची समाधी, ती म्हणजे कोणतं संत कानोपात. का तर ती जातानी कशी गेली नाम घेत नाचत. कुणासाठी? फक्त भगवंतासाठी ती नाचत होती. महाराज नाचायला पण काही लागत नाही, यांना सगळ्यांनी कळत असत नाचलं किती दम लागतो. महाराज 2 तास कीर्तनात उभे राहतात, ती पंढरीला जास्त पर्यंत उभी होती. भगवंताच्यावर किती खुश झाला असत. ती त्या पांडुरंगाच्या चरणावर लिहिली होती, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी निज जन्म मरण, याला शरणागत शरण्य मीच आहे. ह्या असतो नामस्मरणाची ताकद. आपण असंच भजन करायचं. ती संत होती संत, पण ज्यावेळेस ती भजन करते त्यावेळेस ती संत होती का नाही, तिला माहिती होतं का मला आता असं होणार आहे. मग तिला जर माहिती असत ती तशी करून गेली, पण तिला माहित नसतं तिथे पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होऊन जात. हे पांडुरंग बघितलं किती आनंद झाला असेल. महाराज ते पांडुरंग म्हणत असेल, भाई एवढी नाचते पुरीला दमले का. महाराज काय त्या पांडुरंगाला आनंद झाला असेल. पांडुरंग म्हणत असेल, माझी भक्त माझ्यासाठी इतकं काय काय करत, मी का मागं राहू. महाराज ते काय भजन करत होती, विठ्ठल माझे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा.
वाह, जय हो, क्या बात है, वाह. आलात का पंढरीत जाऊन. तर महाराज चांगले चालले होते. आपली भावंड आपल्या बहिणीसोबत ज्ञानोबराई चालले होते. असेच चालले आणि इकडून आली प्रेत. त्या प्रेताची पत्नीला असं वाटलं की आता जाऊन जाऊन मरायचंच. त्यावेळेस सती प्रथा सुरू होती. आता सती प्रथा बंद झाली. नाही तर आपल्या बायका महाराज आता संधीमध्ये प्रथा सुरू झाली. ती रडत होती. गेली ज्ञानोबरांकडे, जोडले हात, पडली पाय. महाराज गेली आणि त्यावेळेस पहा ज्ञानोबराय ज्यावेळेस इथून काढतात त्यावेळेस ते खरंच असतं. पण ज्यावेळेस इथून हृदयातून आशीर्वाद येतात ना त्यावेळेस तो आशीर्वाद खरा झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबराच्या हृदयातून निघतं सौभाग्यवती भाऊ. त्यावेळेस ती बाई होती ती हसते आणि म्हणते ते बघा
ते माझ्या नवरेच आहे. आता तुम्हाला मारायचं, तुम्ही मला कुठला आशीर्वाद देता? ज्ञानोबा असं होऊ शकत नाही. माझ्या हृदयातून निघालेला आशीर्वाद कधीच कटवणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, कुठे प्रेत? चल मला तिकडे घेऊन जा. ते तिथे गेले. ज्ञानोबा म्हणतात, प्रेत खाली ठेवा. आणि ज्ञानोबा त्यांच्या असं डोक्यावर हात ठेवतात. आणि त्या क्षणी काय होतं, माझ्या डोक्यावर हात ठेवला, ते बाबा उठले आणि त्यांचं नाव होतं सच्चिदानंद बाबा महाराज. त्यांनी आता काय केलं त्यांच्या मनात, ज्यांच्यामुळे आपल्याला प्राण मिळाले, आपण मेलेलं जिवंत झालं, आता ह्यांच्याच चरणी लीन व्हायचं. महाराज त्या क्षणी घरदाराचा त्याग करून आपल्या ज्ञानोबरांना सोडत गेले. आणि त्यांनीच आपली जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय, जिचं आता पारायण देखील सुरू असेल, तिथे सुरू होतं आणि ते लिहित होते. लिहिता लिहिता अख्खी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. आणि त्यांनी त्यांची मरताना देखील ज्ञानोबरायांसोबतच मेले. महाराज आपण मेलो ना तरी त्या देवासाठीच करायचं, आणि जगलो ना तरी त्या देवासाठीच करायचं. आपल्या भावना आपल्या संसारात गुंतवून ठेवायच्या नाही. संसार म्हणजे आपल्या लग्नाचा संसार नाही बरं का. आपण ज्यावेळेस जन्म घेतो आणि जोपर्यंत आपला मृत्यू मिळत नाही तोपर्यंतच का त्याला संसार म्हणतात. जिंदगी किराई का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराई का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुमको आवाज तर महाराज असेच खूप असतात. इतकं त्यांचं भगवंतावर इतका विश्वास असतो काय बोलायलाच नको. महाराज असंच एकदा आपले शाळेतले शिक्षक जे असतात, शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहिती असतं जगदाची साठी ओलांडली की त्यांना रिटायर व्हावं लागतं. आत्ताच्या काळात रिटायर, आधीच्या काळात सेवानिवृत्त. महाराज एखादा आमदार असतो आणि तो ज्यावेळेस सेवानिवृत्त होतो त्याला खूप पैसा, त्याला खूप संपत्ती दिली जाते, धन दिलं जातं. पण तसंच ते जो बाबा होता त्याला त्याच्या राजाने तो रिटायर झाला, म्हणजे सेवानिवृत्त झाला, त्याला त्याच्या राजाने सोनं दिलं, नाणं दिलं. पण महाराज तो निघाले असताना दरोडेखोर, आपल्या भाषेत चोर, चालले सगळं सोनं लुबाडलं. आणि नंतर त्यांना कळलं हा एक सरदार होता. महाराज त्यांनी ह्याला बी काही करून नेलं. त्यांच्या मनात केलं आता हा सरदार ह्याने जर राजाला सांगितलं आपण अटक झाल्याशिवाय राहणार नाही. आता एखादा आमदार आहे महाराज, त्याला जर त्याचं जर घरात चोरी झाली तर तो चोर राहतो का? तो जर जास्त टेरिंग असतो. महाराज त्यावेळेस ज्यावेळेस तो सरदार असतो तो दरोडेखोराच्या ताब्यात असतो त्यावेळेस तो एकदाच मनातून माऊलीनं म्हणतो, माऊली मला तुम्ही आज वाचवा, तुमच्या चरणी लीन झाल्याशिवाय राहणार. त्यावेळेस काय होतं काय माहितीस, त्याला प्राणदंड मिळणार असतो. तो त्याचा सरदार तिथे आलेला असतो आणि तेवढ्याच बातमी येते, सरदार एक खुश खबर आहे. त्यावेळेस सरदाराला पुत्र प्राप्ती झालेली असते. मुली खूप असतात, पण ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला. तो म्हणले याला प्राणदान देऊन टाका, माझा आज खूप आनंदाचा दिवस आहे. माऊली पण कुठलं वाटतं. पण हा तो असं नाही म्हणला, माऊली मला प्राणदान द्या, तसं नाही म्हणलं. तो मनातून म्हणला. आपण ज्यावेळेस मनातून बोलतो त्यावेळेस आपला भगवंत आपलं नक्कीच ऐकतो. पण कुठलं पण नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणतात मला दुसरं लग्न करून असं नाही बरं का महाराज. आपण ते पण बोलले आपला अनन्य भाऊच पाहिजे. त्याने पुढे जाऊन ते जातात, ज्यावेळेस ते जातात तेच ते त्यांचा बोललेला शब्द पक्का करतात. तर मी किंवा तुम्ही कोण बाकी कोण असलं तर महाराज ते म्हणलं कोणी ऐकलं चला घरी. महाराज त्याची घरची सगळी त्याला बोलवायचं पण तो जात नाही. तो आपल्या ज्ञानोबारांनी तसेच राहतो का, तर त्याची तितका भाव तितकं ते समर्पण त्याचं भगवंतावर होतं. आपलंही आजही आनंदित गेलं तरी त्या
हैबत बाबा. हैबत बाबा का म्हणलंय? कारण ज्ञानोबा त्यावेळेस लहान होते, पण ज्ञानोबापेक्षाही मोठे ते हैबत बाबा होते, म्हणून त्यांना पुढे बाबा लावलं जातं. इतके ते ज्ञानोबा यांच्यात किती संस्कार होते. महाराज, आजही आपण पंढरीत गेलो, आजही आपण आळंदीत गेलो की पहिली पायरी बघितली ती हैबत बाबांचीच असते. बरं, आता मला पहिलं सांगा, तुमच्यातलं कोण कोण वारकरी आहे? कोण कोण वाऱ्या करतो? वा महाराज, ज्यांच्या वाऱ्या करतो त्यांच्यासाठी एकदम वाईट आहे. मला अभिमान वाटतं की आपल्या पण गावात कुठले तरी वारकरी आहे. महाराज, हे सर्वांना वारीचं महत्व माहिती असेल. पहिले 15 दिवशी पहिल्यांदा 15 दिवसात आळंदीला जातात आणि 30व्या दिवशी पंढरीला जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात. काय आनंद असतो त्या दिंडीमध्ये. किती दिवस, 30 दिवस आपल्या घराचा आपल्याला त्याग करावा लागतो. ज्यावेळेस आता लहान मुलं असतात, आपली आजी किंवा कोणतरी पंढरपूरला गेलं, आपल्याला काहीतरी खायला घेऊन येणार. सर्व लहान मुलांना हीच आशा गेली असते, कधी येतात आजी. झालं तरुण मंडळ जास्त वारे करत नाही, पण मला हे सर्व मंडळ जिथं बसलंय ना संसदलं, नित्य नेम वारे करतो. दर आषाढीला जातो, टाळ्या वाजवायच्यासाठी पहा, दरवेळेस वारे पण करतात, आधी तर उभे पण आहेत. हे खरंच श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था 1 नंबर. त्या संस्थेमध्ये महाराज अनुष्ठान केलं जातं. अनुष्ठान म्हणजे काय काढलं काय नाही महाराज. अनुष्ठान म्हणजे ते नाम जप करत असतात, ते संकल्प करतात. देवा, मी या दिवसात माझा संकल्प करेल, मला तू असं असं कर. पण त्यावेळेस पण आपण आपल्या त्या नाम जपामध्ये आपण त्यावेळी इतकं तल्लीन व्हायचं, कोणी बोलायलाच न महाराज. तसंच आमच्या संस्थेत पण आमच्या गुरुजींनी येत ना एकदा अनुष्ठान घेतलं होतं. त्यावेळेस खूप काय काय करायला लागतं. मौन पाळायला लागतं. मौन म्हणजे आपल्या तोंडातून आपली जी वाणी असते ती जास्त वाया घालवायची नाही. त्यावेळेस आपल्याला जो नाम जप असतो तो वाढतच राहतो. आणि हे सर्व वेद नाही तर प्रत्येकाकडे जप माळे, प्रत्येक जण जप करतात. आमचे गुरुजी देखील आमच्या सोबत जप करतात. कुणासाठी? फक्त भगवंतासाठी. भगवंताला पण लागतं. श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेची जरा किंमत आहे. भगवंतानी काय केलं? आमचे गुरुजी ज्या माणसाला ओळखत पण नाही ते माणसाच्या स्वप्नात गेला आणि म्हणाला की श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेत जा आणि त्या संस्थेला जे काय पाहिजे ते तू देच. भगवंत साक्षात भगवंत येऊन एखाद्याला सांगतोय तू या संस्थेचा असंच कर. आपल्याला काय नाही सांगत. इतक्या सर्वांचा तो उद्धार करू शकतो. आपल्या घरात काय आपण 10-12 जण असतो, 4 जण असतो. आमच्या घरात 10-12 जण आहेत बरं महाराज. आपल्या घराचा उद्धार का नाही करणार भगवंत? जसं या संस्थेच्या मुलांना आता आमचे गुरुजी काहीच माग कमी पडून देत नाही. आमचा भगवंत आमच्या पाठीशी, म्हणून आता आमची संस्था सुरे आपल्याला 1-2 मुलं सांभाळायचं जीव येतं, 100 मुलं सांभाळतात आमचे गुरुजी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज. ज्यावेळेस त्यांना आम्ही बघतोय ना त्यावेळेस असा आमचा चेहरा खुलून येतो ना. त्यांना पातक्षणी खुलतो माझा मुखडा, त्यांना पातक्षणी खुलतो माझा मुखडा. काल गुरु माझा काल काल मुखडा, काल गुरु माझा काल काल मुखडा. पातक्षणी खुलतो माझा मुखडा, त्यांना पातक्षणी खुलतो माझा